नमस्कार, मी ऋषाली यादव सारंग आणि माझ्यासोबत आहे माझी सहकारी निखिला। गणपती बाप्पाच्या वर्षी लवकर या असं म्हणत गणपती बाप्पाला आज निरोप दिला जातोय आणि हा उत्साह जल्लोष जो आहे तो TV9 मराठीवर आपण सातत्याने पाहताय। मुंबई पुण्यामधली दृश्य आणि आता लालबागच्या राजाच्या ठिकाणची दृश्य जी आहे ती आपण या ठिकाणी पाहताय। लालबागच्या राजाची आरती झालेली आहे। मनोभावे देवाची आरती केल्यानंतर आपल्या लाडक्या बाप्पाला साकडं घातल्यानंतर आता लालबागचा राजा आता मंडपातून बाहेर निघेल। काही वेळापूर्वीच आता लालबागच्या राजाची आरती झालेली आहे आणि आता लालबागच्या राजाची स्वारी या ठिकाणून निघणार आहे। आता यासाठी जी ट्रॉली आहे ती या ठिकाणी आणण्यात आली असून मूर्ती हलवण्यात आलेली आहे आणि लालबागच्या राजाचं वैशिष्ट्य हे आहे, या मूर्तीचं वैशिष्ट्य आहे की एका स्वरूपामध्ये राजाच्या स्वरूपात ही मूर्ती या ठिकाणी असते। त्याचबरोबर ही मूर्ती याच मंडपामध्ये घडवली जाते, त्यामुळे विसर्जनाच्या निमित्तानंच राजाची सवारी या ठिकाणाहून निघते। ही विसर्जन मिरवणुकीमध्ये असंख्य लोक आपल्या लाडक्या राजाचं दर्शन घेत असतात। लालबागच्या राजाचं आकर्षण हे प्रत्येक गणेश भक्ताला असतं आणि त्याच्यामुळेच राज्याच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून आणि जगाच्या पाठीवर असलेले गणेश भक्त लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईमध्ये येत असतात। आपल्या राजा